नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. सध्या महाराष्ट्रामध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षांचा प्रचार जो आहे तो जोरात आहे. प्र- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी एकाच दिवसाला जवळपास 2, 3, 4चा सभा घेत आहेत. आणि अशातच महाराष्ट्राचं राजकारण जर आपण बघितलं तर असं म्हणता येतं की महाराष्ट्र म्हणजे वेगवेगळ्या 6 राज्यांच्या निवडणुका ज्या आहेत ते एकाच वेळी होत असतात. त्याच्यामध्ये विदर्भ, मराठवाडा, अ, उत्तर महाराष्ट्र म्हणजे ज्याला खानदेश विभाग म्हटला जातो, कोकण विभाग आहे, मुंबई ठाणे विभाग आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे. तशा वेगळ्या 6 विभागांच्या ज्या निवडणुका आहेत त्या एकाच वेळी म्हणजे 6 राज्यांच्या निवडणुका एकाच वेळी होत असतात. आणि ह्या 6 विभागांपैकी जो सगळ्यात महत्वाचा आणि ज्या विभागामध्ये सगळ्यात जास्त विधानसभेच्या जागा आहेत तो विभाग म्हणजे विदर्भ. जवळपास 62-60 पेक्षा जास्त जागा या या विदर्भातून येतात. आणि या विदर्भाचं राजकीय गणित काय आहे, सामाजिक गणित काय आहे, कशा प्रकारची समीकरणं तिथे जोडली गेलेली आहेत. गेल्या लोकसभेमध्ये आपण बघितलं की काँग्रेसला बऱ्यापैकी तिथे त्यांना पाठिंबा होता. मोठ्या प्रमाणात त्यांचे खासदार तिथून संसदेमध्ये निवडून गेले. आणि बीजेपी ज्या ठिकाणी संघाचं मुख्यालय आहे, जिथून बीजेपीचे राज्याचे मोठे नेते येतात, देवेंद्र फडणवीस असतील, बावनकुळे असतील किंवा नितीन गडकरी असतील, मुनगंटीवार तिथून येतात. तर अशा विदर्भाचं नेमकं समीकरण काय आहे, राजकारण काय आहे, मत कोणाला म्हणजे लोकांचं मत कोणाला जाईल, लोकांची तिथली मानसिकता काय आहे हे जाणून घेणं सगळ्यात महत्वाचं आहे. आणि असंही म्हटलं तर वावगं ठरणार नाही की ज्या ठिकाणी विदर्भ कौल देईल त्याच ठिकाणी किंवा त्याच युती किंवा आघाडीचं सरकार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भाचं राजकारण आपण समजून घेणार आहोत आज. आणि हे राजकारण समजून घेण्यासाठी आपल्या सोबत आहेत देशोन्नतीचे संपादक आणि महाराष्ट्राचे वरिष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे सर. सर, सगळ्यात पहिला माझा प्रश्न तुम्हाला हा असेल की विदर्भामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे. लोकसभेसारखीच परिस्थिती पुन्हा या विधानसभेमध्ये बघायला मिळते. तिथले जे डीएमके जो समीकरण आपण नेहमी माध्यमातून ज्याचा उल्लेख होतो, ते डीएमके समीकरण काय आहे आणि आता तिथली सामाजिक आणि राजकीय परिस्थिती काय आहे. असं आहे संकेत, एक लक्षात घे की विदर्भाची जी परिस्थिती आहे, थोडस त्याच्यासाठी 2 मिनिटं मी घेतो. बरोबर. असं आहे की 1960 पर्यंत विदर्भ हा स्वतंत्र राज्य होतं, सीपी अँड बेरान म्हणून. आणि त्याच्यानंतर 1960ला महाराष्ट्र सोबत आम्हाला जोडल्या गेलं. आणि 1960ला आमचे जेव्हा जोडल्या गेलो त्याच्या वेळेला आमचे जे आहे 66 आमदार होते, ते आता 62 आमदार आहेत. बरोबर. म्हणजे आज 60 आणि 2024 म्हणजे किती वर्ष झालेली आहेत? जवळपास 65 वर्ष होऊन गेलेली आहेत. 65 वर्षामध्ये लोकसंख्या वाढून आमचे आमदार वाढायला पाहिजे होते की कमी व्हायला पाहिजे होते? कमी झाले. बरोबर. कारण काय आहे की लोकसंख्या बाहेर गेली, विदर्भाच्या बाहेर गेली. का बाहेर गेली? कारण तरुणांना इथं नोकऱ्या नाही आहेत, विकास नाही आहे. त्याच्यामुळे तरुण म्हणजे मुंबई, पुणे, दिल्ली, मद्रास, त्याचं जिथं कुठं नोकरी मिळेल बिचारे तिथं जातात. अमेरिकेला, लंडनला, कुठेही जातात. पोरं गेली की 2-3 वर्षांत तिथं सेटल झाली की आईबाप जातात आणि घराला कुलूप लागते. आज दर बरोबर. 20 घरामागे एका घराला कुलूप आहे विदर्भाच्या. ही परिस्थिती आहे. आणि इतकी विदर्भाची दुर्गती, म्हणजे तुम्हाला 2-3च उदाहरणं मी देतो, फार वेळ घेत नाही कारण हा विषय काही विदर्भाचा नाही. विदर्भामध्ये जेव्हा हे झालं, मध्ये 6 कापड गिरण्या आणि त्याच्यानंतर बाकीच्या ठिकाणी 7 गिरण्या होत्या, म्हणजे टोटल 13 कापड गिरण्या होते. कापड गिरणे त्यातली आज एकही कापड गिरणी चालू नाही आहे, त्या सगळ्या बंद पडल्या. 27 सूत गिरण्या होत्या विदर्भामध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये लोकांनी तयार केलेल्या, त्या सगळ्या बंद पडल्या. 12 साखर कारखाने होती, त्यातला एकही आज चालू नाही आहे. एवढी हे तुम्हाला 2-3च उदाहरणं मी देतो तुम्हाला. बरोबर. विदर्भामध्ये 2022ला महाराष्ट्रामध्ये 2700 गावं ओसाड होती पूर्ण महाराष्ट्रात. त्या 2700 गावापैकी 2300 गावं एकट्या विदर्भातली आहेत. बरोबर. आणि त्याच्यामध्ये 2023ला 700 गावांची भर पडून 3000 गावं झाली आहेत ओसाडात. याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की विदर्भ हा मरण पंथाला लागलेला आहे. वऱ्हाड आणि सोन्याची कराड, काही लोक त्याला चुकून वऱ्हाड आणि सोन्याची कुऱ्हाड म्हणतात. कुऱ्हाड नाहीये, वऱ्हाड आणि सोन्याची कराड. कराड म्हणजे रिजन विथ गोल्डन बॉर्डर. कराड म्हणजे किनारपट्टी, किनारपट्टी. बरोबर. समुद्राची किनारपट्टी नाही, सुवर्ण किनार लागलेला, म्हणजे सोन्याच्या फ्रेम मध्ये बसलेला विदर्भ, ही आमची ख्याती होती. आज ती ख्याती आमची गेली आहे. आणि वऱ्हाड
आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रदेश, विस्फोट झालेला प्रदेश ही आमची बरोबर ही झालेली आहे. दिवसाला 12 शेतकरी आत्महत्या करतायत 11 जिल्ह्याच्या विदर्भामध्ये. बरोबर. एवढ्यावरून तुमच्या लक्षात येईल की आम्ही किती मरायला टेकलो. वीज आम्ही बनवतो आणि सगळं आमच्या पाचवीला पोचलेलं इथे लोड शेडिंग आहे विदर्भामध्ये. पाणी आमचं आहे, ते आमचं. सगळी धरणं बांधल्या गेलेली आहेत, पण त्या धरणं बांधल्यानंतर त्याचं पाणी शेतापर्यंत पोहोचलेलं नाही आहे. गोसे खुर्द नावाचं धरण पाणी आहे, राष्ट्रीय प्रकल्प आहे, इंदिरा सागर म्हणतात त्याला. हम्म. इतकी वाईट अवस्था विदर्भाची आहे. इथं कोणी विदर्भाबद्दल बोलायला तयार नाही. दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा सांगतो. बर. आमचं जेव्हा महाराष्ट्रासोबत जोडल्या गेलो त्यावेळेला कमीत कमी 2 महिन्याचं अधिवेशन विदर्भात, म्हणजे सरकार विदर्भात येईल तरी तुम्ही आमच्यासोबत जुळा. जेव्हा विरोध झाला होता त्यावेळेला की फार दूर पडतंय आम्हाला, ते म्हणजे तुम्ही कशाला मुंबईला येता, सरकार तुमच्याकडे येईल. 2 महिन्याचा विषय ठरला होता. 2 महिन्याचं ते 1 महिन्यावर आलं. 1 महिन्यात 15 दिवसावर आलं अधिवेशन. आणि 15 दिवसावर आल्यानंतर आता 10 दिवसाचं झालं. आणि त्या 10 दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या कानावर आलं असेल, त्या 10 दिवसामध्ये एकही प्रश्न विदर्भाच्या विचारला गेला नाही. 10 दिवसात शेवटी तुम्हाला माहिती आहे, मी शेवटी पत्रकार गॅलरीतून जाऊन या सगळ्या संदर्भामध्ये दंगा केला, हे तुमच्या कानावर आलं असेल. माझ्यासारख्या पत्रकाराला तिथं जाऊन विधान परिषदेच्या गॅलरीत जाऊन दंगा करावा लागतो. विदर्भाचे मुरदाड आमदार या सगळ्या संदर्भामध्ये बोलायला तयार नाही. चूक आमची आहे, आमच्या लोकप्रतिनिधींची आहे, आम्ही निवडून देतो त्या लोकप्रतिनिधी आहे, लोकांची आहे, की ते या आमदारांना जाब विचारत नाही की तुम्ही करताय काय, हे समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे सध्याच्या घडीला जी विदर्भाची अवस्था ती अतिशय वाईट आहे. मी तुम्हाला त्या संदर्भामध्ये तुम्ही स्वतंत्रपणे मला बोला, मी विदर्भाचे विचार तुम्हाला 1-2 एपिसोड देऊ शकतो. बरोबर. आता जी आपण चर्चा करणार आहोत ही महाराष्ट्राच्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ही आपली चर्चा आहे. विदर्भ स्वतंत्र केला पाहिजे का? बरेच लोक म्हणतायत की हो, केला पाहिजे. तिथल्या समस्या काय आहे, तिथलं सामाजिक समीकरण काय आहे, हा एक एक वेगळा स्वतंत्र विषय आहे चर्चेचा. आणि त्याच्यावर तुमच्यासारखे पत्रकार, तुमच्यासारखे जाणकार हे जवळपास 1 तास किंवा 2 तास देखील या विषयावरती बोलू शकतात, हे मला माहिती आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर जर बघायला गेलं, लोकसभेची निवडणूक होऊन 5-6 महिन्यांचा काळ गेलेला आहे, जास्त वेळ झालेला नाहीये. मला तुम्हाला हे विचारायचं आहे की तिथे म्हणजे विदर्भामध्ये काँग्रेसचं जे पाठबळ वाढलं या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये, जे आकडे जे आले, जी मतं त्यांना पडली, जे खासदार त्यांचे निवडून गेले, तर काँग्रेसचं पाठबळ वाढण्याचं कारण काय आहे विदर्भामध्ये? नाही, काँग्रेसचं पाठबळ वाढलं असं तुम्ही समजणं मला असं वाटतं थोडासा हा एक गैरसमज आहे. काँग्रेसचं पाठबळ वाढलेलं नाही आहे. भाजप फेल्युअर होत चालली आहे. आणि भाजपनी जे अन्याय अत्याचार केले 2-3 विषयावर, शेतमालाला भाव दिला नाही बोलल्यानंतर 2017ला म्हटलं होतं की आम्ही तुमचा भाव दुप्पट करू. 2013ला आदरणीय फडणवीस साहेब आणि आमचे पाशा पटेल, पंकजा मुंडे वगैरेंनी दिंडी काढली होती. त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलं होतं की सोयाबीनला 4,000 भाव आहे, तो 6,000 झाला पाहिजे, आमचं सरकार येऊ द्या, आम्ही 6,000 देऊ. कापसाला 6,000 भाव आहे, तो 10,000 मिळाला पाहिजे, आमचं सरकार येऊ द्या, हे त्यांनी म्हटलं होतं ना. ह्यात फडणवीसांनी म्हटलं होतं की विदर्भ वेगळा झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही. तर सांगायचा मुद्दा असा आहे की त्यावेळेला जे 6,000 भाव म्हटला होता 2013ला, तो सोयाबीनचा भाव आम्हाला आता 3,000 आणि 4,000च मिळतो आहे. 4,000 आता यांचंच सरकार आहे, जवळपास 10 वर्षामध्ये 7.5 वर्ष यांचं सरकार होतं ना. मग हे जे, आणि आताच्या घडीला उत्पादन कमी झाल्यानंतर सुद्धा सोयाबीनचा भाव नाही आहे, मरायला टेकी, शेतकरी आत्महत्या करतो बरा. आणि कापसाला सुद्धा 7,000 भाव आहे, 2013चा भाव आज देतोय. खर्च दुप्पट झालाय, खताचे भाव दुप्पट झाले, मजुरी दुप्पट झाली, इतर सगळे खर्च दुप्पट झाले. शेतीला लागणारा पाईप असेल तर तो 300 रुपयाचा पाईप आता 900 रुपयाचा झाला. माझ्या शेतात प्लास्टिकचा जो पाईप लागतो, ती पाईपलाईन लागते, त्यातल्या पाईपची किंमत. तर सांगायचा मुद्दा असा आहे या सगळ्या संदर्भामध्ये की ही जी काही दैनावस्था झाली त्याच्यामुळे लोक भाजप पासून निराश झाली. आणि ह्यांचं जे काही राजकारण आहे जातीवादाचं वगैरे हे काही करत नाही. त्याच्यामुळे लोक म्हणजे काय म्हणतात, त्यांनी ज्या ज्या बाता मारल्या होत्या त्या बाता राहिल्या बाजूला, आणि हिंदू मुसलमान आणि बाकीच्या गोष्टी केल्यामुळे लोक, एक लक्षात घ्या, महाराष्ट्र हा एक कल्चर्ड स्टेट आहे, एज्युकेटेड स्टेट आहे. विदर्भातली लोक ही नीतिमत्तेने खूप चांगली आहेत, एक लक्षात घ्या.
आणि नीतिमत्तेने चांगले असलेले लोक हे जेव्हा पाहतात की सत्तेसाठी हे 50 खोके एका मोके कसे करतात, त्याच्यानंतर यांनी कशा पद्धतीने शरद पवारांची पार्टी तोडली, कशा पद्धतीने उद्धव ठाकरेचा बाप पळवला, कशा पद्धतीने शिवसेना हे सगळं पाहिल्यामुळे लोक भाजप पासून निराश होऊन मग आता कुठं काय करणार. शेवटी कसं आहे की एक सापनाथ आहे, एक नागनाथ आहे. मग आता याला लपवा त्याला काढा, त्याला लपवा याला काढा, हे चाललंय राजकारणामध्ये. पर्याय काय आहे लोकांसमोर? आता युती आणि आघाडी असं त्याच्यामध्ये नाव झालं. पहिले काँग्रेस बीजेपी होतं, आता युती आणि आघाडी झालं. याच्यापेक्षा बरोबर. फरक नाही. युतीपासून लोक नाराज झाले, भाजपपासून लोक नाराज झाले, दुसरा पर्याय नाही म्हणून लोक काँग्रेसकडे आले आहेत, एवढाच आहे. काँग्रेसचा जनाधार वगैरे काही वाढला नाहीये, काही वाढलेला काँग्रेसने नाही. काही दिवे नाहीत लावले, पण दिवे नाहीत बरोबर. लावले. पण पर्याय नसल्यामुळे लोक काँग्रेसकडे वळले आहेत. परंतु काँग्रेसला ते इनकॅश करता येत नाही आहे बरोबर पद्धतीने. त्यांनी ज्या पद्धती तिकीट वाटप वगैरे सगळं केलं त्याच्यामुळे ही फार परिस्थिती बदलेल असं मला वाटत नाहीये. संकेत एक लक्षात घ्या. हा, बरोबर. तुम्ही पर्याय म्हणून जो शब्द वापरला किंवा तिथे पर्याय नाही आहे काँग्रेसशिवाय, बीजेपी पासून नाराज झालेले लोक आहेत. बीजेपीच्या सरकारने जे हा. काही भूमिका घेतली होती किंवा जे काही त्यांना आश्वासनं दिली होती त्याची पूर्तता केलेली नाही. यापूर्वी म्हणजे विदर्भाच्या लोकांकडून, नेत्यांकडून खास करून हा आरोप होत होता की मुख्यमंत्री जे आहे महाराष्ट्राचा किंवा जी महत्वाची खाती आहेत राज्याची, ती सगळी पश्चिम महाराष्ट्र किंवा मुंबईमध्ये बसलेल्या लोकांकडेच असतात. विदर्भामध्ये तसं मिळत नाही. पण गेल्या 7.5 वर्ष जर बघितलं, 5 वर्षांचा संपूर्ण कार्यकाळ जो आहे तो फडणवीसांचा मुख्यमंत्री म्हणून राहिला. आताही ते सरकारमध्ये आहेत. म्हणजे 7.5 वर्षाचा कार्यकाळ बघितला तर असं नाहीये की विदर्भाच्या नेत्यांना महत्वाची खाती मिळाली नाही. आजही ग्रह खातं जे आहे ते विदर्भाच्याच माणसाकडे आहे. तरीही विदर्भावर अन्याय होतोय आणि त्यांच्या समस्या सोडवल्या जात नाही, हे तुमच्या बोलण्यातून लक्षात येतंय. पण जो पर्यायाचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला की पर्याय नाहीये, मला हा प्रश्न विचारायचा आहे की कांशीराम साहेब ज्यावेळी होते, बीएसपी स्थापन केली आणि मग सगळ्या ज्या गोष्टी त्यांनी राष्ट्रीय स्तरावरती चालवल्या, तर कांशीराम साहेबांच्या काळामध्ये बीएसपीला एक मोठा जनाधार होता आणि तो जनाधार बसपाला टिकवता आला नाही. मायावतीच्या म्हणजे कांशीराम साहेबांच्या नंतर मायावतीच्या कडे जे नेतृत्व आलं तर तो मायावतीला तो टिकवता आला नाही. पण तो निसटला बीएसपी कडून. परंतु तो प्रकाश आंबेडकरांना पण तिथे टॅकल करताना आला किंवा त्यांना तिथे इनकॅश करताना आला. ते हे काय गणित आहे? म्हणजे लोक जे बीएसपीचे समर्थक होते ते प्रकाश आंबेडकरांकडे न जाता ते काँग्रेसकडे किंवा बीजेपीकडे कसे वळले? नाही, ह्याला उलट घ्या ना तुम्ही. माझं असं म्हणणं आहे की जेव्हा एक पार्टी मोठी होती काँग्रेस सारखी आणि ती बहुजनांची पार्टी होती, त्याच्यामध्ये काही भाजप आज जसं हिंदू मुस्लिम करते तसं तर काही नव्हतंच काँग्रेसमध्ये. बरोबर. काँग्रेस तर हा अगदी सर्वसमावेशक पक्ष होता. बरोबर. मग त्यावेळेला वंचितनी त्यांना मदत करायच्या ऐवजी वंचितनी जी काही कामं केली ती कामं कशी झाली आहे तुम्ही बघताय की जिथं जिथं वंचितचे उमेदवार उभे राहिले त्या तिथे तिथे काँग्रेसच्या सीट पडल्या. माझं असं म्हणणं आहे की जेव्हा आपल्याला एका मोठ्या चोराला हाकलायचं असतं त्यावेळेला आपल्याला ऍडजस्टमेंट करावं लागेल ना. की आपले दोन घरामध्ये दोन भाऊ आहोत, दोघांचं पटत नाही, आलं लक्षात? ते ठीक आहे, अरे पण चोर घरामध्ये आले असतात ना तेव्हा तर दोघ जण मिळून त्याचा सामना करा ना. हे केल्या गेलं नाही. तुम्ही बहनजीचा जो विषय काढला, आता तुम्ही मला सांगा, बहनजीच्या हातामध्ये एवढी मोठी कांचीरामजीची पार्टी आली तर त्यांनी काय केलं बहनजींनी? जर ममता बॅनर्जी सारखी बहनजी राहिली असती, मायावती जर तितकी फाटकी राहिली असती, आलं लक्षात, तर या मायावती पंतप्रधान झाल्या असत्या भारताच्या. परंतु बरोबर. ज्या पद्धतीने त्यांनी लोक जोडले, ज्या पद्धतीने त्यांचं राहणीमान झालं, हिऱ्याचे हात चमचमते वगैरे, त्याच्या संदर्भात तिला जेव्हा विचारलं तर ती म्हणते नाही, लोकांना आवडतं म्हणे की एका दलिताची मुलगी अशी हिऱ्याचे दागिने घालते. आता ते मग ममता बॅनर्जीला अजूनही का जनाधार आहे? ममता बॅनर्जी अजूनही स्लीपर घालून फिरते, तिच्या साड्या तीच आहे, तोच वेश आहे, तसंच आहे. तिने तिचं बरोबर. जनाधार टिकवलं ना. तुम्ही ज्या वर्गाचं प्रतिनिधित्व करता, एक लक्षात घ्या, शेवटी बहनजी प्रतिनिधित्व कोणाचं करत होती? एका वंचित समाजाचं करत होती. आणि ते वंचितचं नाव घेऊन माझा तर स्पष्ट आरोप आहे की भाजपच्या गळाला प्रकाश आंबेडकर लागले. भाजपनी म्हणजे RSSनी त्यांच्या डोक्यामध्ये ते सांगितलं की तुमच्या पार्टीचं नाव बदलून टाका, त्याला वंचित नाव करा. आणि त्याच्यानंतर मग वंचितनी जे 2014ला केलं तुमच्या समोर आहे. वंचितनी मोरे जेवढे सर, तुम्ही उमेदवार
तुम्ही हं? तुम्ही मोठा आरोप करताय प्रकाश हो, आंबेडकरांवरती, आरोप करतोय. बाळासाहेबांवरती. वस्तुस्थिती सांगतोय मी, वस्तुस्थिती सांगतोय. बिलकुल वस्तुस्थिती सांगतोय. त्यांनी त्याचं आत्मविश्लेषण करावं आणि त्याच्यासाठी त्यांनी माझ्यासोबत डिबेटला यावं. मी डिबेट करायला तयार आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. बर, पण पण जसा बीएसपीचा जो जनाधार होता एक, तो निसटला बीएसपी कडून, मायावतींना तो टिकवता आला नाही. तसाच तो प्रकाश आंबेडकरांना इनकॅश करता आला नाही. त्यानंतर मग तो जनाधार बीजेपीचा वाढला, पण बीजेपीचा पण जनाधार कमी झाला. आता तो काँग्रेसकडे. आता तुम्ही म्हणताय की जनाधार नाहीये, पण जे आकडे मतं आहेत किंवा जे ज्या पद्धतीने त्यांची लोकसभेच्या जागा तिथे वाढलेल्या आहेत, त्यावरून असं म्हणता येईल की मतं जी आहेत ती बीजेपी काँग्रेसकडे आता वाढलेली आहे. पण काँग्रेसला ती टिकवता येतील का? म्हणजे विधानसभेच्या ह्या 6 महिन्यामध्ये तरी असं चित्र दिसतंय का की काँग्रेस ते टिकवण्याचा तरी एक प्रयत्न करते? नाही, बिलकुल मला वाटत नाही आहे. त्याचं कारण असं आहे की काँग्रेस सुद्धा भाजपच्या जाळ्यामध्ये जाऊन फसली आहे. भाजपने काय केलंय, त्यांचा जो अजेंडा आहे त्याच हिशोबाने हे म्हणतात की आम्ही लाडल्या बहिणीला 1,500 रुपये देऊ. बरोबर. काँग्रेसने म्हणायला पाहिजे होतं या सगळ्या संदर्भामध्ये की हे जे पैसे तुम्ही वाटताय हे बीजेपी स्वतःच्या खिशात वाटत नाही आहे, हे राज्याला कंगाल करून वाटते आहे. आणि आम्ही बहिणींना 1,500 रुपये नाही देणार, पण बहिणीच्या हाताला काम नक्की देऊ, तिला सन्मान नक्की देऊ. यांनी काय म्हटलं, ते 1,500 देतात का, आम्ही 3,000 देऊ. अहो, तुम्ही त्यांच्या ट्रॅपमध्ये फसले. साधं सरळ आहे. आणि त्यांनी अजून ज्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत, म्हणजे त्यांनी म्हणजे एकीकडे कसं आहे की यांचं जे काही हे आहे मॅनिफेस्टो, त्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे की तुमची गरिबी वाढावी आणि टिकावी अशा पद्धतीचा त्याचा आहे. बरोबर. आणि यांनी काय केलेलं आहे, यांनी हे सुद्धा तशाच पद्धतीने त्यांनी सुद्धा जे काही लोकांना स्वप्न दाखवलेली आहेत ते त्यांनी भिकारपणाचे डोहाळे लावायला घेतलेले आहे. त्याच्यामध्ये दोघांमध्ये फरक काहीच नाही आहे. यांनी म्हणायला पाहिजे होतं की हाऊ वी आर डिफरंट. ते हाऊ वी आर डिफरंट पेक्षा आम्ही तुमच्याही पेक्षा कसे मोठे लोकांना डमरू वाजवणारे आहोत हे दाखवायचा प्रयत्न करते काँग्रेस. ते चुकीचं आहे. शॉर्टकट त्यांना वाटत असेल की नाही, आता निवडणूक आहे, लोकांना असंच पाहिजे तसंच पाहिजे. माझं म्हणणं आहे तुम्ही अजून 5 वर्ष मागे राहिले, होऊ शकते एखाद्या वेळेला, पण तुम्ही आज मोठ्या यांनी हिमतीने सांगायला पाहिजे की नो नथिंग डुईंग, व्हॉट बीजेपी इज डुईंग इज रॉंग. आणि ते तो देशाला किंवा लोकांना हे नाही. यांनी काय म्हटलं, बीजेपी काय म्हणते आहे एकीकडे की आम्ही महागाई वाढू देणार नाही. अरे, महागाई वाढू देणार नाही म्हणजे कशाची? जीवनावश्यक वस्तूची महागाई वाढू देणार नाही आम्ही. जीवनावश्यक वस्तू काय आहेत? त्या शेतमालाच्या आहेत, शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या आहेत. याचा अर्थ सर्व आम्ही सर्व. शेतमालाचे भाव वाढू देणार नाही हे म्हणताय बीजेपी. अहो, तुम्ही याच्यावर तुटून पडला ना. बरोबर. काँग्रेसने याच्यात तुटून पडायला पाहिजे होतं की शेतकऱ्यांना बघा, तुम्हाला एवढे 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, तुम्हाला मारतायत गेल्या 2014 पासून, आणि आताही पुन्हा हे म्हणतात की आम्ही जीवनावश्यक वस्तूच्या किमती वाढू देणार नाही. तर म्हणजे याचा अर्थ तुम्ही हे नक्की समजून घ्या की येणारे 5 वर्ष तुमच्या ही किमती वाढवू देणार नाही जर हे पुन्हा सत्तेत आले तर. हे मुद्दे घ्यायला पाहिजे ना काँग्रेसने. ते सुद्धा दळभद्री कामं करतायत काँग्रेसवाले. बरोबर. जसं बीजेपीचा जर गेल्या 2 निवडणुकींचा आपण जर आकडे जर काढले, तिथले आमदार तिथले खासदार निवडणूक किती निवडून आले, आता किती आहेत, तर असं दिसतंय की 2014च्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचे 62 पैकी 40च्या वर, आय थिंक 42-44 आमदार 44 44 आले होते ते. 44 आमदार त्यांचे निवडून आले होते. दोन हजार बरोबर. 19 मध्ये तो आकडा कमी झाला आणि 29 आमदार राहिले. हा, बरोबर. आता काय वाटतंय, म्हणजे तिथली काय परिस्थिती आहे? बीजेपीचा हा ग्राफ जो खाली येतोय, तो त्याची कारणं काय आहेत? आणि आता काय अंदाज बांधता येईल, बीजेपीला तिथून किती जागा येऊ शकतात, किंवा एकंदरीत महायुतीला किती जागा मिळतील विदर्भातून? काय आहे एकंदरीत आता यांनी हे जे काही केलं की नाही, म्हणजे लाडकी बहिणा पैसे, आणि ते सुद्धा 3 महिन्यामध्ये 5 महिन्याचे पैसे देऊन टाकले. आता लोकांची अवस्था तुम्हाला माहित आहे संकेत की काय परिस्थिती आहे. लोकांकडे तर काय, लोक एका दारूच्या बाटलीवर आणि 500च्या नोटेवर सगळे विकल्या जाणारे लोक आहेत आणि एवढे देत आहेत. मला साधं सरळ काय, मला ही अपेक्षा होती की कोणीतरी बहीण पुढे येईल, एखाद्या शेतकऱ्याची बायको पुढे येईल आणि ती म्हणेल की बाबा माझ्या शेतामध्ये 2000 काय म्हणतो त्याला 22ला मला 50 क्विंटल सोयाबीन झालं होतं. 50 क्विंटल, 5 एकरामध्ये 50 क्विंटल सोयाबीन झालं. ते सोयाबीन मी 10 लाखाला विकलं आणि माझ्या नवऱ्याला 5 लाख रुपये मिळाले होते. गेल्या वर्षी 2023ला त्याच सोयाबीनला 8,000 रुपये भाव होता. सॉरी, 22ला. 21ला 5 लाख मिळाले. 22ला काय झालं, 22ला 8,000 रुपये भाव होता, पण तरी 4 लाख मिळाले ना. आणि 2023ला काय झालं, तेवढ्याच सोयाबीनला त्याला किती पैसे मिळाले, 50 क्विंटलला 5 त्रिक 3,000 रुपयाने, 5 त्रिक 15, 1,50,000 रुपये फक्त.
आणि यावर्षी बरोबर. काय झालं तर पीक फेल झालं. जिथे 50 क्विंटल व्हायचं तिथं 25 क्विंटल झालं, निम्मेच झालं. आणि 25 क्विंटलला भाव किती मिळाला? 3,000 रुपये. मग 25 त्रिक 75, म्हणजे 21ला 5 लाख, नंतर 22ला 4 लाख, 23ला किती मिळाले तर 1.25 लाख, 1.5 लाख. आणि आता किती मिळतात? 75. तुम्ही आम्हाला 75. एकीकडे लुटताय, म्हणजे एवढे लुटताय तुम्ही, आणि आम्हाला देताय काय? नको तुझे पैसे, भिकार देव, आमच्या शेतमालाला भाव द्या तू. आणि तुमच्या नालायकपणामुळे तुम्ही जे काही करता, शरद जोशी जसे म्हणतात ना की सरकार गरिबी क्या हटाएंगी, सरकार समस्या क्या सुलझाएंगी, सरकार ही समस्या आहे. यांनी हे शेतकऱ्यांच्या पायामध्ये जे अडकवून अडकून मारतात. म्हणजे शेतमालाचे भाव का पडले? कारण यांनी शेतमालाचा एक्सपोर्ट बंद करून टाकला. बरोबर. कापसाचा एक्सपोर्ट बंद, गव्हाचा एक्सपोर्ट बंद, सोयाबीनचा एक्सपोर्ट बंद. एक विषय. दुसरी गोष्ट म्हणजे वरून आयात खुली करून टाकली, कंप्लीट आयात खुली करून टाकली. त्याच्यामुळे शेतमालाचे भाव पडले. आणि आता डीओसीचं यांनी इम्पोर्ट अलाउड करून टाकलं. सोयाबीन थोडी विकल्या जाते, सोयाबीनची डीओसी म्हणजे डी ऑइल केक जी आहे, ढेप विकल्या जाते. ती ढेप हे तर इम्पोर्टचे त्यांनी परमिशन देऊन टाकली. सोयाबीनचे भाव पडण्याचं कारण, सोयाबीनचे सगळे प्लांट बंद पडले आहेत. कारण त्या डीओसीला विदेशात आता विकल्या जात नाही, कारण विदेशाची डीओसी आता भारतात यायला लागली आहे. हे जे असे यांचे धोरणं आहेत. कांद्याचा एक्सपोर्ट बंद करून टाकला. कांदा न खाल्ल्याने लोक मरतात काय? तुम्ही कांद्याचा एक्सपोर्ट बंद करून टाकला, त्याच्यावर ड्युटी लागली 40% ड्युटी. अहो, एखादा उद्योजक जर एखादी वस्तू बनवून एक्सपोर्ट करत असेल तर सरकार त्याला बक्षीस देतं, एक्सपोर्ट सबसिडी देतं, अनुदान देतं बरोबर. त्याला. आणि इथं तुम्ही त्याच्यावर पेनाल्टी लावताय, 40% कर लावताय तुम्ही. परंतु लोकांना हे समजतच नाही. लोकांना 1,500 रुपये मिळाले. अरे 1,500 रुपये म्हणजे 50 रुपये रोज झाले. शेतकऱ्यांना 6,000 रुपये वर्षाला सरकार देतं, म्हणजे 500 रुपये महिन्याला झाले. रोज 16 रुपये 50 पैसे होतात संख्येत. एखाद्या बरोबर. मंदिरासमोर जाऊन बसलं ना, कटोरी पसरून किंवा नुसती चादर पसरून 200-300 रुपये मिळतात. म्हणजे यांना याची लाज वाटत नाही, आमच्या शेतकऱ्यांना किंवा आमच्या बहिणींना सुद्धा त्यांचा आत्मसन्मान जागृत होत नाही की सरकार आम्हाला जाहीररित्या भिकारी म्हणता आहे. काय झालेलं आहे, लोकांची ही जी मानसिकता बिघडली आहे ना, त्याच्यामुळे मोठे प्रश्न निर्माण झालेले आहेत. लोकांची अक्कल मार खाल्लेली आहे, किंवा लोक इतके लाचार झाले आहेत की लोकांना असं वाटतं की बाबा जे भेटतंय ते घ्या ना, कशाला शानपणा करता, असा विषय झाला. आणि सरकारने बरोबर. काय केलंय, 1,500 रुपये देण्याकरिता, माझं म्हणणं आहे की हे सगळं, हे 1,500 रुपये देण्याचं यांना अक्कल कधी आली? जेव्हा लोकसभेमध्ये यांना सपाटून त्यांना मार फटका खाल्ला ना, बसला तेव्हा. हा, तेव्हा मग यांनी काय केलं की आता या निवडणुकांना समोर जायचं. त्यांना दिसलं की आता आपल्याला लोक मारतात आणि म्हणजे मत नाही ठोकत आणि आपण मरू अजून. म्हणून मग त्यांनी काय केलं, त्या मध्य प्रदेशच्या याच्याप्रमाणे तिथं त्यांची पूर्ण अख्खी सरकार आली ना, पूर्ण हम्म. मतदार आमदार निवडून आले, खासदार आले. बरोबर. म्हणून मग त्यांनी काय केलं की त्याच्या धर्तीवर मग त्यांची लाडली बहिणा होती, त्यांनी लाडली लाडकी बहीण. करून टाकलं. तर आता गोष्ट कशी आहे माहितीये काय, की या देशामध्ये ना सुप्रीम कोर्ट आहे, ना निवडणूक आयोग आहे. निवडणूक आयोगाने ना लाथा घालायला पाहिजे होता की निवडणुका समोर असताना तुम्ही अशा पद्धतीच्या फ्री बिल वाटता कशा? आणि तुम्ही 3 महिन्यामध्ये, म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, निवडणुका जाहीर झाल्या ऑक्टोबर महिन्यामध्ये, आणि ह्यांनी बरोबर. नोव्हेंबर महिन्याचे पैसे देऊन टाकले. व्हॉट? म्हणजे निवडणूक आयोग करताय काय? या देशातली जी ऑडिट सिस्टीम आहे, राज्याची ऑडिटर सिस्टीम आहे, ते करताय काय? हाऊ इट इज अलाउड? दिस इज अ ब्राईब. डे लाईट रॉबरी आहे, डे लाईट ब्राईब आहे. तर त्याला नाही पण करणार काय? योजना तर, लोकांची मानसिकता. नाही योजना योजना जी ही आहे ती तर अगोदर म्हणजे आचारसंहिता लागू होण्या अगोदर ही योजना लागू झालेली आहे. त्यामुळे आचारसंहितेमध्ये हो, देखील ते अशा ठीक पद्धतीच्या आहे. योजना बंद करता येणार नाहीत. आचारसंहिता लागू आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदर योजना जाहीर केल्या, याचा अर्थ म्हणजे म्हणजे ती योजना ही लाच नाहीये का? तुम्ही निवडणुका समोर ठेवून देत नाहीये का? पैसा राज्याकडे जर उतू जात असेल, जसं स्वित्झर्लंडकडे पैसा उतू जात होता, त्यांना कुठे ठेवावं कळत नव्हतं, म्हणून त्यांनी लोकांना सांगितलं की आम्ही तुम्हाला आजपासून अमुक अमुक इतका इतका भत्ता देणार, एवढं फ्री करणार आहे. स्वित्झर्लंडच्या लोकांनी त्याला विरोध केला. ए, तुम्ही नको आम्हाला पैसे, कोणी सांगितलं तुम्हाला द्यायला? बरोबर. परिस्थिती अशी आहे की यांच्याकडे जर सरकारकडे एक्सेस पैसा असता, राज्याची तिजोरी ओसंडीत वाहून राहिली आहे, पूर आलाय पैशाचा, महापूर आला, आणि यांनी पैसे दिले असते तर आपण समजू शकतो किंवा नाही आहे सरकारकडे पैसा वाट. अहो, तुम्ही 2013ला 55,000 कोटीचं कर्ज असलेलं राज्य, तुम्ही आता 9 लाख कोटी बजेट, 1 लाख कोटीचं, आणि वरून तुम्ही हे पैसे वाटायसाठी सगळ्या योजना बंद करून टाकल्या. सगळे कॉन्ट्रॅक्टरचे पैसे 80,000 कोटी द्यायचे थांबवले. शिक्षकांचे पगार नाहीत, सरकारी नोकरांचे पगार नाहीत.
आणि हे बरोबर. सगळं दिसत नाही ऑडिटर जनरलला, रिपोर्ट होत नाही, निवडणूक आयोगाला समजत नाही. माझं माझं पुढचा प्रश्न असा आहे जी. की अं, विदर्भामध्ये जे आता सर्वे येत आहेत, एक नवीन सर्वे आलेला आहे, मॅट्रिक्सचा सर्वे आलेला आहे. त्या सर्वेमध्ये असं हम्म. सांगितलंय की विदर्भातून एकतर त्यांनी ओव्हरऑल सर्वे असा केलाय की महाराष्ट्रामध्ये पुन्हा महायुतीचं सरकार येणार आहे आणि त्यातल्या त्यात हम्म. विदर्भामध्ये देखील महायुतीची जास्त जागा येणार आहेत. तर काय खरंच तशी हम्म. परिस्थिती आहे का? किंवा ह्या अशा प्रकारचे जे सर्वे होतात त्याला तुम्ही कसं बघता? कारण तुम्ही बऱ्याच वर्षापासून पत्रकारितेमध्ये आहात, असे अनेक सर्वे तुम्ही बघितलेले आहेत, अनेक सर्वेवरती तुम्ही कार्यक्रम देखील केले असतील, छापलं देखील असेल. तुम्ही या सर्वेकडे कसे बघता आणि तिथली ग्राउंड रियालिटी काय आहे? या सर्वेला मॅच होणारी रियालिटी आहे का? नाही, असं एक लक्षात घ्या, मुळामध्ये सर्वे जे आतापर्यंत जे आपण बघितले, तुम्ही पाहिलेला सगळ्या वेळ प्रत्येक वेळेला सर्वे फेल झाले. म्हणजे बरोबर. 404 वगैरे सांगत जेव्हा म्हणत होती भाजप हम 400 पार करेंगे, बाकीचे चॅनलवाले दाखवत होते ना 400 पार, त्या पण आस्वाद दाखवत होते, पण रियालिटी काय झालं, 240 वर उतरले. त्याच्यानंतर कसं आहे, त्याच्या अगोदर सर्वे असेच झालेले आहेत सर्व, त्याच्यामुळे हे सर्वेवर काही फार लक्ष देण्यामध्ये नाही, दीज आर ऑल मॅनेज. परंतु आता सध्याच्या घडीला एक इलेक्ट्रॉल एज म्हणून आहे, त्याचा एक सर्वे मी पाहिला, बहुतेक तुम्ही त्याचाच उल्लेख करत आहात, किंवा एक IANS म्हणून आहे. हा, म्हणजे आय त्या एन एस मॅट्रिक्स ह्या दोघं, म्हणजे IANS ही वृत्तसंस्था आहे आणि हा, मॅट्रिक्स जे आहे ते हा. अशा प्रकारचे सर्वे करणारी एक संस्था आहे किंवा कंपनी म्हणू शकतो. पण ही कंपनी सध्याच्या घडीला विकत कोणी घेतली आहे तुम्हाला माहिती आहे का? 2023 ही कंपनी अडाणी ग्रुपने विकत घेतली आहे. आणि बरं. अडाणी अडाणी म्हणजे कोण आहे? अडाणी म्हणजे या सरकारचा जावई आहे. आणि जावयाला जसं आपल्याला सगळं फुकट द्यावं लागतं किंवा त्याची जशी इच्छा असते, तशा पद्धतीने ह्यांनी सगळं आंदण द्यायला ठेवलेलं. राज्य तर विकून टाकलेलं आहे, तुम्हाला काही नवीन सांगायची गरज नाही. ते किती काय काय दिलं आणि कसं कसं केलं ते तुम्ही म्हणत असाल तर माझ्याकडे पूर्ण यादी मी घेऊन बसलोय, मी यादी तुम्हाला दाखवून देतो, कशा पद्धतीने या राज्य विकून टाकलेलं आहे. यांनी साधं सरळ कशा पद्धतीने केलं आहे, म्हणजे बुलेट ट्रेनचा फक्त 100 किलोमीटरचा मार्ग महाराष्ट्रातून जातो, 100 किलोमीटर, 508 पैकी. आणि बरोबर. त्याच्यासाठी महाराष्ट्र सरकारने 20,000 कोटी दिले. साधं सरळ पालघरचं कोस्टल गार्ड पालघरचं पोरबंदरला नेलं यांनी. मुंबईचं RBIचं हेडक्वार्टर गुजरातला नेलं आहे. त्याच्यानंतर पाणबुडी प्रकल्प गुजरातला नेला. त्याच्यानंतर आपल्या उरणची 3,500 एकर जमीन त्या अडाणीला देऊन टाकली. बेलापूरचा रासायनिक कारखाने भरूच दहेजला घेऊन गेले गुजरातला. त्याच्यानंतर नावाशेवा बंदर जे आहे ते त्यांनी जवळपास 80% त्याचा व्यवसाय पोरबंदरला नेला. जवाहरलाल नेहरू म्हणजे JNPT जे आहे आपलं, ते त्यांनी स्थलांतरित करायला घेतलेलं आहे तिथे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबईच्या लोकांना हे कळत नाही की BPT जे आहे म्हणजे मुंबई पोर्ट ट्रस्ट, बॉम्बे अहो, पोर्ट ट्रस्ट. अर्धी मुंबई BPTच्या मालकीची आहे. आणि आणि या BPTचं सगळं वर्किंग गेल्या 8 वर्षापासून 7 वर्षापासून या सरकारने बंद करून टाकलं. आणि आज परिस्थिती तुम्ही लक्षात घ्या, त्यांचा पगार द्यायला त्यांच्याकडे पैसे नाही आहेत BPT वाल्यांकडे, कारण यांनी ऑपरेशन बंद करून टाकलं आणि सगळा बिझनेस जो आहे तो ट्रान्सफर करून टाकला पोरबंदरला. त्याच्यानंतर एक लक्षात घ्या, अजून ते मुंबईची फिल्म सिटी जी आहे ती उत्तर प्रदेशला फिल्म सिटी बांधायला घेतली आहे यांनी. म्हणजे काय झालेलं आहे, एका जमान्यामध्ये तो जो महाराजांनी जे सुरत लुटलं होतं की नाही, सुरत नाही लुटलं, सुरतचे 2-3 व्यापारी जे इंग्रजांना पैसे पुरवठा करत होते, पतपुरवठा करत होते, कर्जावर पैसे देत होते, त्यांना लुटलं बरोबर. महाराजांनी. त्याचा बदला आता हे गुजराती घेत आहेत महाराष्ट्राला लुटून कम्प्लिटली. माझं म्हणणं आहे गुजरातने विकास करू नये, विकास करावा, त्याच्याबद्दल काही कोणी ऑब्जेक्शन येण्याचं कारण नाही. अरे पण तुम्ही आमचे गळे दाबून आम्हाला लुटून तुम्ही गुजरातचा विकास करणार आहे का? आणि पंतप्रधान मोदी जे आहेत ते काय गुजरातचे मुख्यमंत्री स्वतः समजतात का स्वतःला? अरे बाबा, तुम्ही पंतप्रधान झाले आहात, तुम्हाला पूर्ण देशाचं हे बघायचं आहे. परंतु आता त्याला कोण काय करणार? हे 2 गुजराती आणि त्यांचे 2 गुजराती व्यापारी, हे 4 जणांनी पूर्ण राज्य आपलं लुटायला घेतलेलं आहे. वेदांता फॉस्कॉम तिथं पळवला, त्याच्यानंतर टाटा एअरबसचा प्रकल्प, अहो मिहानला आमच्या नागपूरला भूमिपूजन झालं होतं त्याचं, तो त्यांनी तिथं गुजरातला पळवला. मुंबईचा हिरे व्यापार ऑलरेडी गुजरातला नेलाय, कपडा बाजार नेला. नारपार खोरा आहे आपलं तिकडे, त्याचं सगळं पाणी गुजरातला वळवलं. ह्या सगळ्या संदर्भामध्ये चीळ येण्यासारखं जे काही गोष्टी आहेत त्या कोणी करायला तयार नाही. आमचे आमदार करतात काय? विदर्भाचे आमदार विशेषतः करतात काय? महाराष्ट्राचे आमदार करतात काय? हे सगळं करणारा एक मनुष्य फडणवीस, त्याला कोणी विरोध करत नाही. मला सांगा चाललंय काय? म्हणजे महाराष्ट्र लुटायची परवानगी आपण फडणवीस साहेबांना किंवा BJPला दिली आहे का? हे फार गंभीर प्रश्न आहेत. संकेत एक लक्षात घ्या. बरोबर.
विदर्भामध्ये बीजेपीचं जे अंतर्गत राजकारण आहे, ज्यामध्ये सुधीर मुनगंटीवार असतील, त्यानंतर बावनकुळे असतील. बावनकुळेंना गेल्या वेळी तिकीट न दिल्यामुळे तेली समाज मोठ्या प्रमाणात नाराज झाला होता. त्याचा फटका देखील बीजेपीला बसला. नितीन गडकरींचं नाव ह्या जशा लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्यानंतर बीजेपीला असं समजलं की खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं नुकसान झालेलं आहे. तर नितीन गडकरींचं नाव जे आहे ते पुढे आणण्यात आलं. ते असं म्हणण्यात आलं की नितीन गडकरींच्या नेतृत्वामध्येच ही महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक बीजेपी किंवा महायुती लढवेल की काय, इथपर्यंत चर्चा सुरू झाल्या. त्यानंतर निवडणूक लढवण्यासाठी जी काय त्यांची कमिटी बनवली गेली, त्या कमिटीमध्ये देखील नितीन गडकरींचं नाव होतं. परंतु नितीन गडकरी त्यानंतरच्या कोणत्याच बैठकांमध्ये, मग ते शीट शेअरिंगच्या बाबतीतली बैठक असेल, दिल्लीमध्ये वरिष्ठांशी झालेल्या बैठका असतील, तर कोणत्याच बैठकीमध्ये नितीन गडकरी जे आहेत ते दिसले नाही. तर बीजेपीच्या अंतर्गत राजकारणाचा ह्या निवडणुकीमध्ये बीजेपीच्या मतांवरती किंवा त्यांच्या सीट्सवरती काय परिणाम होईल, किती परिणाम होईल? नाही, काय आहे एक लक्षात घ्या की तुम्हाला हे सगळं समजून घ्यायच्या अगोदर पहिले हे समजून घ्यावं लागेल की बीजेपी मध्ये कसं आहे की ते खुर्चीला थ्रेट होऊ नये याची फार काळजी घेतात. जसं केंद्रीय स्तरावर तर दिल्लीच्या स्तरावर घेतलं तर संकेत तू बघून घे की नितीन गडकरी सारखा एक अत्यंत चांगला मंत्री की ज्याचं नाव आजही महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये सगळ्यांना माहिती आहे. बीजेपीमध्ये जे काही 2-3 मंत्री आहेत त्याच्यामध्ये अमित शहा, मोदी ह्याच्यानंतर जर कोणी मनुष्य नाव म्हणत असेल तर ते नितीन गडकरीचं आहे, आपण मान्य केलं पाहिजे. कारण त्यांचं काम लोकांना दिसतं. किंवा भाजपने काय प्रगती केली तर प्रगती झाली हे म्हणणारं दृश्यमान जे आहे ते रस्ते आहेत. आणि ते तयार करणारा जो मनुष्य आहे नितीन गडकरी की ज्याचा लोकांनी कौतुकाने नाव ठेवलं होतं रोडकरी. तुला माहिती आहे की त्यांनी मुंबई पुणे जेव्हा ते महाराष्ट्राचे मंत्री असते तेव्हाही वेळेला त्यांनी जी काही काम लक्षणीय आहेतच. त्याच्यामध्ये आता ती कशी झाली, काय झालं, त्याच्याबद्दलही काय त्याच्यात केला वगैरे तो विषय बाजूला ठेवूया, तो काही आपल्या चर्चेचा आजचा विषय नाही आहे. परंतु तू एक लक्षात घे, एक मंत्री तिथे झाल्यानंतर त्यांना त्यांचे पंख कापल्या गेले. त्याच्यानंतर त्यांची अनेक खाती काढून घेतल्या गेली नितीन गडकरींची. आणि बाकीचंही जर एकंदरीत जर बघितलं तर खरं म्हटलं म्हणजे काय आहे की महाराष्ट्रामध्ये तशीच परिस्थिती आहे. जसं दिल्लीमध्ये म्हणजे शहाच्या किंवा मोदींच्या खुर्चीला धक्का लागू नये तर तसं जी काळजी घेतल्या गेली ती राज्यामध्ये सुद्धा त्याची तरी ओढल्या जाते. राज्यामध्ये संजय धोत्रे सारख्या माणसांनी जेव्हा एवढं इथं वाढवलं आमच्या अकोला जिल्ह्यामध्ये मध्ये यांचं वाढवलं गेलं काम आपले फडणवीसांचं. ते कसं वाढवलं, कारण फडणवीसचं आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की एकदम अचानक एंट्री झाली ना फडणवीसांची. त्यांचं कुठं नाव चर्चेत नव्हतं, परंतु गोपीनाथ मुंडेंचं जे काही संशयास्पद मृत्यू झाला त्याच्यानंतर फडणवीस खरं म्हटलं म्हणजे येण्याचं कारण होतं तर येणारा व्यक्ती होता एकनाथ खडसे. ते बनायला पाहिजे होते. तसं पाहिलं तर सिनियरिटी प्रमाणे त्यांनी जे काही काम केलं, परंतु त्यांना डावल्या गेलं आणि एकदम पटकन हे आले. मग त्याच्यानंतर तुला माहिती आहे की संजय धोत्रेलाही कशा पद्धतीने ते वाढत होते. तर संजय धोत्रेच्या छाताडावर आणून आमच्या अकोल्यामध्ये रणजित पाटलाला बसवलं. काही संबंध नव्हता रणजित पाटलाचा, एकदम लगेच त्यांना उभं केलं याच्यामध्ये. ते सुद्धा एका मोठ्या माणसाच्या विरोधामध्ये, बीटी देशमुखांच्या विरोधामध्ये. बरोबर. तर हे बाजूला ठेवूया थोडं मागचं राजकारण. परंतु सध्याच्या घडीला जे काही आहे ते बावनकुळेच किंवा त्याचा विषय काढला मुनगंटीवारांचा, तर मुनगंटीवारांचं सुद्धा तशाच पद्धतीने हे केल्या गेलं. कारण मुनगंटीवारांचं सुद्धा जे काही एकंदरीत आक्रमक वृत्ती होती, त्यांनी जे काही समजा हे होतं, तर ते दृष्टिकोनातून त्यांनाही मग मुद्दाम राज्यात न ठेवता त्यांना आपण केंद्रात पाठवू. आणि केंद्रात पाठवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना तिथे हटवलं. दुर्दैवाने ते पडले. त्याच्यामागे त्यांनी जे काही वक्तव्य वगैरे केले होते, त्यांची जी काही पद्धत होती आकडसताडेपणा बोलायची वगैरे, ह्या सगळ्या त्यांच्या मागे विरोधात गेल्या. आणि त्यांनी ते जे त्याच्यामध्ये एका प्रचार सभेमध्ये जे 2 भावा बहिणींना खाटेवर बांधलं, झोपवलं आणि मग ते अशा हे जे काही एकंदरीत तुझ्या कानावर आले असतील त्या गोष्टी, तर हे ते पडले दुर्दैवाने. आणि त्याच्यानंतर बावनकुळेचंही तुला माहितीच आहे, बावनकुळेचं तिकीट कसं कापलं गेलं हेच आश्चर्याची गोष्ट आहे. काही कारण नव्हतं कापण्याचं त्यांचं, पण ते कापलं. ते त्याचाही विषय तोच आहे ना
त्याचाही विषय तोच आहे. याच्यामध्ये जे दोन खेमे चालतात, एक गडकरीचा खेमा चालतो, एक फडणवीसांचा खेमा चालतो, आणि मग ते जे काही चालत राहतं सगळी कटिंग. याचा परिणाम राजकारणामध्ये हे सगळं चालणार आहे, एक लक्षात घे. कुरघोड्या याचा जे असतात याचा की नाही, परिणाम कुरघोड्या जे असतात निवडणुकीवरती किती होईल, किती प्रभाव टाकेल आणि किती नुकसान बीजेपीला या सगळ्या गोष्टींचं होईल? त्याचं नुकसान ऑलरेडी त्यांनी भोगलं आहे ना. तू लक्षात घे की बीजेपी ज्या पद्धतीमध्ये कमी कमी होत गेली, 44 वरून 29 आली, 29 वरून आता सॉरी लोकसभेच्या याच्यामध्ये ते अगदी 9. दोनच जागा आल्या पहिल्या जे आकडे सांगितले ते राज्यसभे याचे होते. हा, विधानसभा. तर फक्त 2 जागा विदर्भामध्ये आल्या ना, ते बरोबर. चुकून आल्या. त्याचं हे कमी किती झालं हे लक्षात घेणं. म्हणजे धोत्रे मार्जिन असताना त्यांचा मुलगा फक्त 35 लाखावर आला, 35,000वर आला, आणि गडकरी ते सुद्धा 2.5-2.5 वरून ते 1.5 लाखावर आले. काय माहितीये का की लोक जे बीजेपीवर नाराज झाला, त्याचबरोबर ह्यांची आणि भूमिका होती, त्याच्यामुळे जे काही परिणाम व्हायचा तो ते झालेला आहे. परंतु आता मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींवरून बीजेपी काही धडा घेतला आहे. बीजेपी RSSने काही धडा घेतला आहे, आणि त्यामुळे सध्याच्या घडीला बीजेपी फार, त्यांनी या निवडणुकीची जी काही व्यूहरचना केली आहे ती खरोखर चांगली केली आहे. आता ते चूक बरोबर तो विषय नाही, कारण असं म्हटलं जातं की एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह, वॉर अँड बिझनेस अँड पॉलिटिक्स ऑल्सो, हे आपण त्याच्यात जोडायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे ते सगळं करतायत. मग लाडकी बहीण आणणं, काय करणं, राज्य लुटून टाकणं, कर्ज घेणं वगैरे. पण आता सत्तेत बसल्याशिवाय मलिदे खाता येत नाहीत. तुला काय म्हणायचं आहे की सत्तेमध्ये, म्हणजे सत्तेत जरी पण डायरेक्ट सरकारच्या तिजोरीतून पैसा काढून खाता येतो का? तो शेवटी कॉन्ट्रॅक्टच्या मार्फतच घ्यावा लागतो, खावा लागतो. लक्षात घे. तर त्या दृष्टिकोनातून त्याच्यासाठी सत्तेत बसणं गरजेचं आहे ना. मग सत्तेत बसा. आणि तुला माहिती आहे की जेव्हा सत्ता गेली 2019ला, त्या 2.5 वर्षामध्ये त्याच्यानंतर ती सत्ता आली, 50 खोके एकदम ओके, कशासाठी गेल्या गेलं ते सगळं, कारण सत्तेत बसणं गरजेचं होतं. ते बरोबर. सत्तेत बसले. त्याच्यानंतर मग ज्या 2.5 वर्षामध्ये जे केलं त्याच्यामध्ये त्यांच्या लक्षात येऊन गेलं, कारण ज्या पद्धतीने शिवसेना तोडली, ज्या पद्धतीत राष्ट्रवादी काँग्रेस तोडली, ते महाराष्ट्रातली जी काही कल्चर्ड लोक आहेत ना त्यांना हे आवडलं नाही. आणि त्याचा परिणाम म्हणजे काय म्हणतो त्याला, करायला गेले काय आणि उलटे झाले पाय, अशातला तो विषय झाला. आणि ते त्यांच्या लक्षात आल्यामुळे मग त्यांनी आता काय म्हणतो त्याला एक फासा पुन्हा फेकला, लाडकी बहीण अमुक टमुक ढमुक. आणि हे सगळं राजकारणासाठीच चालू आहे, हे आपण मान्य केलं पाहिजे. बरोबर. जी. मनोज जरांगे तू पाटील जो जे आहेत. तुझं त्या तुझ्या प्रश्नातला शेवटचा जे हा. बोला बोला सर, बोला. हा, जरांगे पाटील. जरांगे पाटलाचाही जरांगे विषय आहे. पाटलांचा विषय आहे की खरं मराठवाड्यामध्ये म्हटलं आपल्याला म्हणजे, असं दिसतं की जरांगे पाटलांनी मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे मराठवाड्यामध्ये लोकसभेच्या वेळी नुकसान केलेलं आहे. त्यांची केवळ म्हणजे महायुतीची केवळ एकच जागा संदीपान भुमरे हे निवडून आलेले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त संपूर्ण मराठवाड्यामध्ये महायुतीला तसं नुकसानच झालं, मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. आणि या नुकसानामागे मनोज जरांगे पाटील यांचं जे मराठा आरक्षणासाठी जे आंदोलन चालू आहे ते आहे असं म्हटलं जातं. आणि ते आहेच, म्हणजे वास्तविकता. तर मला हे विचारायचं की जरांगे पाटीलचा फॅक्टर जो आहे तो विदर्भामध्ये किती प्रभाव टाकेल, किंवा तसं काय वातावरण आहे का? नाही विदर्भामध्ये तो, नाही नाही, विदर्भामध्ये मनोज जरांगेचा फॅक्टर काम करणार नाही. त्याचं कारण असं आहे की विदर्भामध्ये कोणी मराठी नाही. आम्ही सर्व लोक कुणबी आहोत, आणि इथले सगळे लोक कुणबी आहेत, आणि कुणबी असल्यामुळे तो ओबीसीचा ऑलरेडी त्यांना जो काही बेनिफिट मिळायचा तो मिळतो. परंतु विदर्भामधली सगळी लोक एक लक्षात घे, हा सगळा एज्युकेटेड एरिया आहे, आणि इथे लोकांच्या डोक्यामध्ये गोंधळ नाही. मुळामध्ये आरक्षण कशासाठी पाहिजे, तर ते नोकरीसाठी पाहिजे. सरकारी नोकऱ्या एकंदरीत संपल्यात आहेत. सरकारने सगळे सरकारी उपक्रम विकून टाकले आहेत. 68,000 शाळा सरकारने बंद केल्या, त्यापैकी 14,000 बंद करून टाकल्या. तर कसं आहे, मराठे मनोज जरांगे फॅक्टर चालणार नाही, परंतु इथं मराठी अस्मिता कामात पडेल. सध्याच्या घडीला ह्या निवडणुकीमध्ये जर महत्वाचं काय झालंय तर ते म्हणजे मराठी अस्मिता हा विषय सगळ्यात मोठा इथं आलेला आहे. त्याचा या निवडणुकीवर दुष्परिणाम होणार. मात्र तरी सुद्धा यांनी जी काही व्यूहरचना केलेली आहे, ज्या पद्धतीची काय म्हणतो त्याला प्लॅन केलेला आहे, आणि त्याच्यात आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की भाजप शिंदेनी सुद्धा, मग तो काही कमी नाही आहे, शिंदेनी सुद्धा ह्यांच्या माणसांच्या विरोधात माणसं उभी केलेली आहे. कारण शिंदेला माहिती आहे की भाजपची माणसं तर त्यांच्यापेक्षा जास्त आली तर हे शिंदेला कधी बाजूला काढून ठेवतील. ऑलरेडी यांनी बाजून ठेवलंच आहे.
यांनी किती जी जागा घेतल्यात ते तुला माहिती आहे. किती कमी जागा शिंदेला दिल्या, किती कमी जागा अजित पवारांना दिल्या, ते सगळं उघड आहे त्यांचं सर्व. त्यातलाच प्रकार आहे. ठीक आहे. बरोबर बरोबर. मला मला शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे की ज्या डीएमके फॅक्टर बद्दल विदर्भामध्ये खूप मोठी चर्चा आहे, माध्यमांमधून त्या बाबतीमध्ये बोललं जातं. म्हणजे डीएमके म्हणजे त्याचा फुल फॉर्म असा सांगितला जातो की दलित, मुस्लिम आणि कुणबी. दलित हा शब्द मी वापरणार नाही, म्हणजे जे अनुसूचित जाती जनजातीचे जे लोक आहेत ते कुणबी मतदार आणि मुस्लिम मतदार. तर हे काँग्रेसच्या मागे लोकसभेच्या वेळी होते असं माध्यमांच्या माध्यमातून म्हटलं जात आहे. तर हे खरंच तसं आहे का? म्हणजे खरंच तो वर्ग जो आहे तो काँग्रेसच्या मागे आहे का? आणि हे पुढे टिकवणं काँग्रेससाठी किती चॅलेंजिंग असेल? ते असं आहे, ते जिथं वंचित नाही तिथं ही माणसं काँग्रेसकडे जाणार आहे. जिथं जिथं वंचितच्या सीट उभ्या आहेत ते सगळी लोक ही त्यातली निम्मे वंचितकडे जातील. पण तो हळूहळू कमी झालाय, कारण बऱ्याचशा लोकांना वंचित काय आहे हे लक्षात आल्यामुळे. तुझ्या लक्षात आलं असेल की लोकसभेच्या इलेक्शनमध्ये साधारणतः 29 लाख मतं वंचितची कमी झाली आहेत. बरोबर. कारण ह्यांच्यामध्ये सुद्धा जी काही बुद्धिवादी मंडळी आहेत त्यांच्या लक्षात आलं की ही इज युझिंग अस. आणि त्यात कारण निवडून एकही सीट नाही आली ना. 2019ला एकही सीट यांची निवडून आली नाही. मग तुम्ही उभे कशाला केले? आणि तुम्ही ज्या पद्धतीने ही सगळं कामं केली, बरं त्याच्यानंतर निवडणुकीच्या पद्धतीने केल्याच जात नाही. म्हणजे आता याच निवडणुकांचा घे, मागच्या निवडणुकांचा घे, तू कधीतरी वंचितची कुठल्या पेपरमध्ये बा आमचा हा अजेंडा आहे त्याची तरी कधी बघितली? निवडणूक आहे, जाहीरनामे प्रसिद्ध केले. वंचितचा जाहीरनामा तू बघितला आहेस का? कुठल्या तरी वर्तमानपत्रात आलाय का? बरोबर. मग तुम्ही निवडणुका लढत. असं आहे, तुम्ही ज्या ज्या गेम मध्ये आहात त्या गेमचे नियम तुला पाळावे लागतील ना. तू हुतुतूचा नियम हुतुतू खेळतोयस आणि तू म्हणशील नाही मी ते काही नियम पाळणारच नाही, मी माझ्या मनाने जाईल, लाईन क्रॉस करून येईल. असं किंवा झालं. मी बॅडमिंटन खेळतोय आणि मी लाईन क्रॉस करून टाकेल, चालणार नाही ना. निवडणुकांच्या गेमचे नियम ठरले आहेत. एक इधर यू एंटर इन टू दी गेम और अदरवाइज यू डोंट एंटर इन दी गेम. हा ठीक आहे, तुम्ही ते मोठी फुल पान जाहिरात देतात, तुम्ही पावपान द्या ना. म्हणजे मी काय माझ्या पेपराला जाहिरात द्यावी त्यांनी म्हणून बोलत नाहीये, पण एक तुला सांगतोय या सगळ्या विषयात जी काही मी ऑब्झर्व केलेलं आहे की नाही. तर याचा अर्थ असंच आहे की त्यांची सुद्धा इच्छा नाही. एकही उमेदवार तुमचा निवडून येत नाही तरी तुम्ही या सगळ्या संदर्भामध्ये आत्मविश्लेषण हा शब्द आहे. तुम्ही जर खरंच प्रामाणिक असाल ना तर स्वतःचं आत्मविश्लेषण त्यांनी करायला पाहिजे. वंचितच्या लोकांनी सुद्धा करायला पाहिजे. नाही तर तुम्ही सरळ कबूल करा की आम्ही फक्त धंदा करायला राजकारणात उतरलो आहोत. धंदा कशाचा? तर मतांचा. आणि हे दे आर ऍक्च्युअली वर्किंग ऍज अ बी टीम ऑफ दिस थिंग. आणि ते भाजपच्या लक्षात आलं की यांचा जनाधार कमी होतो, म्हणून मग ह्यातून मतं खाण्यासाठी म्हणून त्यांनी मनसे काढला, मनसेला सोबत घेतलं. मनसे सुद्धा मतं कोणाची खाणार आहे मला सांग ना तू? वंचित मतं कोणाची खात आहे? भाजपची मतं खात आहे का? काँग्रेसची मतं भाजपची खात आहे का? जी विमानचा एक कोटा आहे, आहे मनसेचा एक कोटा आहे, वंचितचा एक कोटा आहे. बरोबर. काय म्हटलं? नाही म्हटलं जे मनसे आहे किंवा वंचित आहे हे महाविकास आघाडीचेच मतं खाणार आहेत असं दिसतंय. ते दिसतंय ना, क्लिअर आहे. जो आहे तो बीजेपीलाच मिळणार आहे. बरीच चर्चा झाली विदर्भाच्या सामाजिक राजकीय परिस्थिती काय आहे, बीजेपीचं अंतर्गत राजकारण आहे, काय टेक्निकल ग्लिचेसमुळे थोडासा इंटरप्शन झालेला आहे, परंतु ही मुलाखत बऱ्यापैकी आपण पूर्ण केलेली आहे. आणि सर तुम्ही खूप माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलेली आहे. आमच्या प्रेक्षकांना विनंती आहे की जर ही माहिती तुम्हाला, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करा. ही माहिती आणखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला शेअर करा. आणि अशाच प्रकारे विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे आम्ही मुलाखती घेत आहोत त्या मुलाखती बघण्यासाठी आणि महाराष्ट्राचं जे अंतर्गत राजकारण आहे ते उलगडण्यासाठी, ते उलगडून पाहण्यासाठी या चॅनलला आता सबस्क्राईब करा. पोहरे सरांचं विशेष आभार की त्यांनी वेळ आम्हाला दिला आणि आमच्या प्रेक्षकांचाही आभार की त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघितलेला आहे. धन्यवाद सर.